गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी आपले विचार व्यक्त करते। सन्माननीय सचिन खरात। रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस तरी वाघ बना। बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगा गावी प्रथम तर थोडं समजून घेतलं पाहिजे। तुम्हाला तर माहित असेल तरी पण सांगतो। का सांगतो तर हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर विचाराचा आहे। मसाजोगा गावी एका दलित मुलाला, अशोक सोने नावाच्या दलित मुलाला मारहाण झाली। मारहाण झाल्यानंतर मराठा समाजाचा भाऊ सरपंच संतोष देशमुख तेथे गेला आणि जाब विचारला की माझ्या दलित भावाला का मारलं। यानंतर हे सगळं प्रकरण घडलं। परंतु ज्या दिवशी 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन होता, त्या दिवशी दलित कार्यकर्त्याला, दलित मुलाला आवाजा कंपनी समोर या आरोपींनी मारलं। याचा पण मी निषेध करतो। नंतरच्या काळामध्ये त्या दिवशी संध्याकाळी दिवसभर पोलीस स्टेशनला माझे मित्र, माझा भाऊ संतोष देशमुख बसून होता। त्यांनी सांगितलं की तक्रार घ्या, दलित मुलाला मारले, अट्रॉसिटी घ्या। परंतु अट्रॉसिटी घेतली नाही, तक्रार घेतली नाही। कोणी घेतली नाही तर कालचा तुम्ही जो व्हिडिओ पाहिलाय वाल्मिक कराड बरोबर राजेश पाटील पिया कसा माग सुट्टू करत चालू होता, काल सगळ्यांनी महाराष्ट्र राज्यातील जनतेने पाहिलंय। हाच राजेश पाटील यांनी तक्रार घेतली नाही केस पोलीस ठाण्यामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये माझ्या भावाला संतोष देशमुखला अत्यंत निर्गुणपणे मारण्यात आलं। माझा प्रश्न आहे सरकारला, देवेंद्र फडणवीस साहेब, माझा प्रश्न आहे तुम्हाला। रोमन साम्राज्यामध्ये एक राजा होता नीरो, राज्य जवळ होतं पण तो नीरो बिगुल बोलत होता। अहो फडणवीस साहेब, काय झालं परभणीमध्ये, काय झालं बीडमध्ये, काय चाललंय राज्यामध्ये आणि तुम्ही कुठे दावसला? का दावसला कोण आहे आपलं? पहिला बीड प्रकरणामध्ये नाही द्या, परभणी प्रकरण काय झालं समजून घ्या। सोमनाथ सुरेंशी माझा भाऊ वडार समाजाचा, जो बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करतो, तो आंदोलन करतो, त्याला मारलं जातं, न्यायालयीन कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू होतो। कोणी मारलं? कोणत्या पोलिसांनी मारलं? न्यायालयीन कस्टडीमध्ये गुन्हे का दाखल झाले नाहीत? डिस्मिस अधिकारी का केले नाहीत? आम्हाला कायदा कळत नाही का? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पेतो तो गुरु करतो। आम्ही शिक्षण घेतले, पहिल्या शिक्षणाला बहुजनांचा अधिकार होता, त्यामुळे प्रश्न विचारत नव्हतो। आता आम्ही प्रश्न विचारतो सरकारला, फडणवीस साहेब, ही शिवशाही नाही का? पेशवाई आली का? पेशवाई या बाळाजी भट या विषयवक्ते असं शिवशाहीमध्ये काम केलं होतं क्लार्क म्हणून, आणि नंतर पेशवा आली। आज आम्हाला वाटतंय नक्कीच पेशवा आलेली आहे। माझा दुसरा प्रश्न आहे, साहेब, तुम्हाला प्रश्न विचारले पाहिजेत, तुमचं अभिनंदन पण केलं पाहिजे की तुम्ही समोर आणताय प्रश्न। बीड मधला राग घोटाळा, गायरान जमीन घोटाळा, महारवती घोटाळा, आता तुम्ही काल महादेव मुंडेंचं प्रकरण समोर आणलंय। अहो मुख्यमंत्र्यांना सांगा ना, मीडियाला बोलताय, मान्य मुख्यमंत्र्यांना सांगा साहेब, सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत, विरोधी पक्षाला नाही। साहेब, तुम्ही सांगितलं होतं करुणा मुंडे शर्मा यांच्या गाडीमध्ये कुणीतरी पिस्तूल ठेवली होती पोलिसांनी। कोण आहे पोलीस? अहो सांगा ना फडणवीस साहेबांना, सांगा ना राज्याला, फक्त मीडियामध्ये बोलून जमणार नाही। फडणवीस साहेब, आम्ही तर मागणी केली तुम्हाला पालकमंत्री करा, तुम्ही बीडमध्ये पालकमंत्री केल्यानंतर कोणाची भारबीट ठेवणार नाही। परंतु साहेब, सारंगी महाजनचा प्रश्न आहे, त्या म्हणाल्या जमिनीचं काय झाले? धनंजय मुंडेंना हवा खावी लागेल, खाल्ली पाहिजे।
यांना नाही कधी मिळणार नसतायत. तुम्ही बोला मुख्यमंत्र्यांना, करा मागणी मुख्यमंत्र्यांना. मी हाकेंचं सांगतो, मला येताना भरपूर जणांनी प्रश्न विचारलं की हाके साहेबांना परभणीमध्ये आंदोलनादरम्यान मी बसलो होतो धरणे आंदोलनामध्ये, त्यावेळेस तिथं हाके साहेब आले. हाके साहेबांना, मला हाके साहेबांजवळ बसायचं नव्हतं, कारण हाके साहेबांनी, साहेब का म्हणतो तर असं महाराष्ट्र आहे, बोलायला विचित्र येतो. मी तर अशा समाजातून जन्माला आलोय, माझं तर तोंड खोललं तर विचित्र होईल. पण बाबासाहेब आंबेडकरांनी मला सांगितलं आपण सुशिक्षित आहोत. हाके साहेबांनी काय केलं, वाल्मिकांची बाजू घेतली. त्या वाल्मिकांची आता नालायकाची कशी बाजू घेता? त्या खंडणी प्रकरणामध्ये आरोपी आहे, हा खून प्रकरणातील आरोपी आहे. त्यांना म्हणलो मी तुमच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. हाके साहेब, ज्या व्ही पी सिंगाने ओबीसी समाजाला आरक्षण दिलं, ओबीसी समाजाला मी सांगू इच्छितो, ओबीसी समाजाची मुलं मला विचारतात सचिन खैरे साहेब तुम्ही काय विरोध केला ना? हाकेंना विरोध नाही केला, हाकेंच्या प्रवृत्तीला विरोध केला नाही. हाकेंनी काय केलं, वाल्मिकांची बाजू घेतली. लाज वाटली बा हाकेला. दुसरं मी सांगतो, लोक म्हणतात धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे, नैतिक जबाबदारी. अहो नैतिक जबाबदारी जास्त बोलणार नाही, बोलतच नाही. धनंजय मुंडे साहेब, नैतिक जबाबदारी असेल तर लोक म्हणतात राजीनामा देतात. आता मी अजितदादा पवार साहेब एकदा म्हणाले होते एकनाथ शिंदे साहेबांना, फडणवीस साहेबांना, की अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी राजीनामा दिला होता, ती उंची मोठी होती असं दादा म्हणतात. अजितदादा साहेब, धनंजय मुंडेंना नैतिक जबाबदारी नाही, कारण उंची लहान आहे. धनंजय मुंडे स्वतःला म्हणतात गब्बर. अरे मी धनंजय मुंडे साहेबांना विचारतोय, आप गब्बर हो तो हम जय वीरू है. मेरा भाई इधर वीरू बैठा है और ये जनता जय. इतना ही बोलना चाहता हूं. नाही मिळायला पाहिजे. तुम्ही सगळे माझ्या भावाच्या कुटुंबाला साथ देताय, तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. जय भीम, जय भारत, जय भूतान. सर्वांना एक विनंती आहे, सर्व वक्त्यांचे